तर मित्रांनो सकाळचे वाजले 5:30 आणि जस्ट तिला आता इथे सोडायला आलेलो स्टेशनवर, कारण ती गेली आहे गावी. सो आलेलो असंच बस आलेलो एवढंच होतं. सकाळचे वाजले 5:30 वाजता झोप येते ना मी भाई, काय सांगू तुम्हाला. सो आता काय करीन, आता तर आधी घरी जाईन आणि झोपीन. विचार केलेला की रात्री लवकर झोपीन, पण काय माहित का काल रात्री मला चटक लागली टोकियो ड्रिफ्ट बघायची. तर टोकियो ड्रिफ्ट बघता बघता 3-3:30 झाले मित्रांनो. सो काय झोप काय तशी ह्याची पूर्ण नाही झाली. 1 मिनिट बाई. तर असं सगळं आहे मित्रांनो. सो व्हेरी गुड मॉर्निंग आणि येस वेलकम टू द व्लॉग गाईज. आणि आता काय बघू, आता घरी जाऊन झोपवायनंतर बघू उद्याचं उद्या. परवा बड्डे आहे माझा, चला येतो. सॉरी उद्या बड्डे आहे माझा, चला. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द व्लॉग. सकाळी झोपून सकाळी गेलो तिला सोडायला, मग उठलो बाय, व्लॉग एडिट केला, पोस्ट केला. उद्या माझा आहे बड्डे, म्हणजे अजून माझा आहे बड्डे. आणि आता आम्ही चाललोय केस कापायला मित्रांनो, कारण केस फार वाढलीत माझी. तर आता केस कापीन. आता आमचं डिसाईड होतं की केस कापायचं कुठे, हा सर्वात मोठा प्रश्न असतो आमच्यात नेहमी. छोटू आहे दुकानात. छोटू आहे मग छोटू हे ते मी ब्लॉगमध्ये दाखवू नाही शकत ना, जागा छोटी आहे ती. एसी मध्ये कापायचे. एसी मध्ये कापू नसेल असं की आपण स्टँडर्ड एकदम स्टँडर्ड वाटतो आपण. असं पण 24 दिसतो तसं बोललो का 2 नंबर आहेत, पटकन होईल. जास्त एकाचे कापून होईल, आपण लगेच जाऊ. थांबा जरा सुद्धा विचार करू द्या मला. केस कापायला एवढे कष्ट करतात भाई. तू कशी काप, काय बोलतो तू, कशी काप, काय फरक दिसणार नाही तुझ्यात. तो केस हा एक सांग, केस कापतो त्याचा नंबर दे ना. आणि ॲज युज्युअल भाई आम्ही लेट झालो आहे. शो आहे 8:30चा आणि आत्ता वाजलेत 8:10 आणि आम्ही अजून इथेच आहे. काय वेळ पोचणार आहे की नाही बघूया, जाऊया लवकर जाऊया. चला भाई, आपला रेकॉर्ड आहे वेळेत पोचण्याचा नेहमी. वेळेत पोचल्याचा शो कसला, कधीच कुठल्या शोला मी वेळेत नाही पोचलो. जाऊ दे, चला आता निघतो, पटापट निघू. वाजे 5 होती समाजा शब्द तू, असा होती समाजा शब्द तू, आत्म्यातला हलवा. असा होती समाजा शब्द तू, आत्म्यातला हलवा. तुला मी गिरवली होती, तुला मी गिरवली होती, कधी मिरवले नाही. तुला मी गिरवली होती, कधी मिरवले नाही. तिला मी बघितली कुणी बघितली नाही. कसा बाबा देव देतो, लवकर जातो आणि उशिराने येतो. एका घरी राहून या मनामध्ये भोर, तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर. बालपण गेले सारे तुझे निसटून, पुरे काळ तुझ्या माझ्या जरी मधून. जरी असे तुझ्या की माझ्यासाठी हसे, नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे.
जरी असे तुझ्या ओठी माझ्यासाठी हसे नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे तुझ्या जगातून बाबा हरवेला का ग मोठे पाणी बाबा तुला आठवेला का ग तुझ्या जगातून बाबा हरवेला का ग मोठे पाणी बाबा तुला आठवेला का ग सासुराला जाता जाता उंबर ठेवले बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये Happy birthday, dear Shiva. Happy birthday to you. वर्ष हे कारी birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. तर नमस्कार मित्रांनो. आणि काल तुम्ही बघितलं की त्या कार्यक्रमात आम्ही गेलो आणि त्यानंतर डायरेक्ट केक कापला आणि त्यानंतर डायरेक्ट घरी आलो कारण खूप झोप यायला लागली आम्हाला. आणि काय बोलतो कॅमेराची बॅटरी तर डेड झालेली. फोनमध्ये करणार होतो पण बोलो नाही ठीक आहे आज व्हिडिओ नको करूया. आज सगळे आले तर त्यांना भेटूया बोलूया आणि राहून गेलं ते. तर आत्ता जस्ट घरी आलो उठलो. आज पाडवा आहे मित्रांनो आणि माझा बड्डे पण आहे. सो असं सगळं आहे. तर कालच्या कार्यक्रमाची गोष्ट सांगावीशी वाटली की एकदा तरी आयुष्यात तो कार्यक्रम पाहावा असा तो कार्यक्रम आहे. तर नक्की जर तुम्हाला कधी वेळ मिळाला ना तर तो कार्यक्रम एकदा बघा कारण जी कमाल मजा आहे ती जी मैफिल आहे ना त्यात कमाल मजा येते. त्या मैफिलीत ज्या काय बोलतो ज्या शायऱ्या गाणी सगळंच जे आहे ना ते कमाल आहे. आणि काही गोष्टी ज्या आहेत ना ऑन द स्पॉट ज्या होतात बाप रे बाप. लाईफची कदाचित तीच मजा असते ना मित्रांनो की लाईव्ह शोज जेव्हा आपण बघतो तेव्हा ते ऑन द स्पॉट जे काही होतं ते बघायला जास्त मजा येते. सो एकदा तरी आयुष्यात तुम्ही तो कार्यक्रम बघा अशी माझी इच्छा आहे. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा भाई लोक. चला भेटू.